नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूपदा असं होतं की रवाही संपतो, मैदाही संपतो, तेव्हा काय बनवायचं हे सुचत नाहीये। तेव्हा तुम्ही एक वाटी गव्हाच्या पिठापासून छान अशी कुरकुरीत रेसिपी बनवू शकता। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही एक वाटी किंवा 2 वाटी घेऊ शकता। त्याच्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम होऊ द्यायचे। त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून छान आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी इथे बारीक चिरून मिरच्या घातलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही मिरच्या ह्या छान वाटून पण घालू शकता। तर मिरच्याला छान आपल्याला कडवून घ्यायचे तेलामध्ये। त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचे अर्धा चमचा आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी। तर इथे अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे। तर पाहू शकता पाण्याला छान उकळी आली आहे लगेचच्या लगेच। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला। तर भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपल्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। तर उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घट्ट असं सारण बनवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता एकदम नाही टाकलेलं मी, थोडं थोडं टाकून छान अशा प्रकारे एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। तर अशा प्रकारे मी एक छान गोळा बनवून घेतलेला आहे, पाहू शकताय। एक 2 मिनिटाला झाकून ठेवूया स्लो गॅसवर करून। तर 2 मिनिटं छान झाकून घेतलेला आहे मी। आपलं हे पिठाचं जे सारण आहे ते रेडी झालेलं आहे। दोन मिनिटात ते तिकडे होते तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊयात स्टफिंगचा। त्याच्यासाठी एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता, एक हिरवी मिरची, भरपूर सारी कोथिंबीर आणि इथे बीट माझ्याकडे होता म्हणून मी बीट घेतलेला आहे। तुम्ही गाजर सुद्धा टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता, तुमच्याकडे हवं तेवढ्या भाज्या असतील तेवढ्या तुम्ही कापून घालू शकता, खूप छान लागतं। त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला भाज्या अशा प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत। बीट टाकल्याने छान असा कलर आलेला आहे। त्याच्यानंतर काही सुके मसाले आपल्याला टाकायचे आहेत। त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी अंबारी चाट मसाला, त्याच्याने छान असं टेस्ट येते। त्याच्यानंतर अर्धा चमचा टाकायचा आपल्याला चाट मसाला। आता आपल्याला पूर्ण हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। हवं तर तुम्ही गरम मसाला टाकू शकता, पण नसेल तर एवढा मसाले टाकले तरीही चालेल, खूप छान लागतं। तर मिक्स केलेलं आहे मी आणि मस्त असं सारण आपलं रेडी झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। कलर वगैरे खूप छान आलेला आहे। आता आपलं जे पीठ आहे आपण बनवून गव्हाचं ते तेव्हाच मी गॅस बंद केला होता। आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। गरम गरम आहे, गरम गरम आपल्याला ही रेसिपी करून घ्यायची आहे। जर थंड झालं तर थोडंसं वाळल्यासारखं होतं आणि होणार नाही त्याच्यामधलं, म्हणून आपल्याला पटापट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। त्याच्यातलं एक छोटंसं सारण घेतलेलं आहे हातावर आणि अशा प्रकारे मी गोळा बनवलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये एक टोपी बनवून घ्यायची अशा प्रकारे। त्याच्यामध्ये सारण भरपूर भरायचं आपल्याला, जेवढं मावेल तेवढं, आणि आपल्याला ते कडा आहेत अशा प्रकारे बंद करायचे आहेत। गरम गरम आहे, थोडंसं हाताची आग होणारच आहे। आता आपल्याला पूर्ण अशा प्रकारे कडा जोडून घ्यायचे आहेत, पाहू शकताय। लगेच जोडल्या जातात, काही त्यांना वेळ नाही लागत, पण त्याच्या कडा जोडल्या जातात कारण हे गव्हाचं पीठ आहे। गव्हाचं पीठ थोडंसं स्टिकी असतं। तर पाहू शकता आपला पहिला हा वडा, तुम्ही काही म्हणू शकता याला, टिकी वडा, काही म्हणू शकता, तुम्हाला आवडेल ते नाव ह्याला देऊ शकता। मी ह्याला वडा म्हणतीये। तर पाहू शकताय असं दुसरी पण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे। पटापट आपल्याला अशा प्रकारे टोपी बनवायची आहे। त्याच्यानंतर भरपूर सारा आतमध्ये सारण भरायचं आहे। तुमच्याकडे मसाले नसतील, त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे टाकायचा नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता, आंबट अशी चव खूप छान लागते। आता अशा प्रकारे पटापट सगळे वडे मी बनवून घेणार आहे। अगदी थोड्या वेळामध्ये सगळे वडे असे तयार होतात। तर पाहू शकताय मी ते सगळे बनवून घेतलेले आहेत आणि साईडला तेलसुद्धा मी गरम व्हायला ठेवलं होतं। तर पाहू शकताय तेलही मस्त असं गरम झालेलं आहे, जास्तही त्याच्यातून धूर निघेपर्यंत आपल्याला गरम नाही करायचं आहे। तर छान असं नॉर्मल गरम झालेलं आहे। आता पटापट सगळे वडे आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर सगळे वडे मी एकदाच टाकलेले आहेत कारण सगळे बसले होते आतमध्ये। जर तुमचं छोटं भांडं असेल, छोटी कढई असेल तर तुम्ही थोडे थोडे तळून घेऊ शकता। तर पाहू शकताय सगळे वडे टाकलेले आहेत। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर छान असा कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला ह्या वड्यांना तळून घ्यायचं आहे। एकदम छान लागतात, बाहेरून असे कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट असे लागतात, खूप छान लागतात। ज्यात बिलकुल आपण
कशाचाच वापर नाही केलेला, एकदम हेल्दी असे वडे आहे। त्याच्यात बीट आपण यूज केलं आहे, मैदा वगैरे काहीच नाही आहे। तर खूप छान हे वडे एकदम टेस्टी होतात, मैदा वगैरे नाही आहे। तर तुम्ही नक्की करा। कोणी पाहुणे जर घरी आले असतील किंवा आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, नेहमी आपल्याला कुरकुरीत आणि गरमागरम काहीतरी खायचं असतं, मुलांना खायचं असतं, तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। एकदम युनिक आहे, नक्की ट्राय करा। गव्हाच्या पिठा सगळ्यांकडे तर गव्हाचं पीठ असतं आणि कांदा सगळ्यांकडेच असतो। सगळ्यात घरी जे बीट नसेल तरी घरी जे गाजर वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही टाकून ह्याच्यामध्ये सारण भरू शकता। आता मटार भरपूर सारे येते, मटारची स्टफिंगसुद्धा बनवून ह्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता। इतके छान आणि टेस्टी होतात ना, तर नक्की ट्राय करा। खूप मस्त असा कलर येतोय, पाहू शकता तुम्ही तळल्यानंतर एकदम असं कुरकुरीत झालेले आहेत। आता मी बाहेर काढणार आहे एक एक, बिलकुल तेलकट वगैरे होणार नाही आहेत। आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। एकदम छान असे वडे झालेले आहेत आपले। पटापट आता सगळे वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। एकदम छान झाले होते आणि एकदम बाहेरून असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे। तुम्ही ह्याला असेही खाऊ शकता किंवा कॅचअप सोबत मुलांना देऊ शकता, ग्रीन चटणी सोबत देऊ शकता। तर नक्की ट्राय करा। पाहू शकता कलर वगैरे किती मस्त आलेला आहे, कुणाला समजणार सुद्धा नाही की गव्हाच्या पिठापासून आपण बनवलेला आहे। तर पाहू शकता किती मस्त झालेले आहेत, एकदम गोल असा आकार आणि आतून इतके सॉफ्ट झालेत ना, आणि बाहेरून बघू शकताय कसा आवाज येतोय, एकदम कुरकुरीत असा आवाज येतोय। तुम्हाला आतमध्ये सुद्धा दाखवते स्टफिंग किती भरलेलं आहे आपण। तर पाहू शकताय कडेपर्यंत स्टफिंग गेलेलं आहे, इतकं छान झालेलं आहे। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब।